रोहित जगताप मॅन फ्रॉम बदलापूर. या बॉलर बद्दल बघायला झालं तर एक प्रॉपर यॉर्कर डिलिव्हरी कन्सिस्टन्सी 6 बॉल्स टाकतो. पहिला बॉल यॉर्कर. पहिला चेंडू यॉर्क लेनचा टाकलेला जागते राहूचा आदेश देतोय. मॅचला होते सुरुवात. निलेश, या बॉलर बद्दल बोलायला गेलं तर जेवढ्या पण याच्या मागच्या 5 मॅच झाल्यात याची कन्सिस्टन्सी खूप सुंदर आहे. प्लस यांची लाईन लेंथ नक्कीच खूप छान अशी बॉलिंगची ऍक्शन आहे. कॅच, मोठी विकेट. द युनिवर्स बॉस गेट्स आउट. आणि दुसऱ्या चेंडूवर एक मोठा धक्का लागतोय तो हंसिका आरोही 11 या संघाला. विनय मेहरा होत आहे ते बाद सेलिब्रेशन होत आहे कारण की माहिती आहे या विकेटचं महत्व किती आहे ते. आणि आता नवीन फलंदाज येतोय तो मैदानात, उदय आवारे. डीजे प्लीज. लगभग आपण बघितलं या बॉलर बद्दल बोलत होतो. त्याचा एक रनअप जर तुम्ही बघितला, प्रॉपर स्प्रिंट आणि शेवटी पण एक 15 ते 17 पावलांचा हा असा रनअप आहे. पहिला चेंडू यॉर्क लेंथ आणि दुसऱ्या चेंडूवर धक्का दिलाय तो हंसिका आरोही 11 या संघाला. पुन्हा एकदा यॉर्क लेंथचा चेंडू आणि थांबवता येतोय फलंदाजाला. आणि एक धाव, एक धाव्याने धावसंख्येत होते ती वाढ. धावसंख्या झाली आहे ती 2. 3 बॉल 2 धावा. आता स्ट्राईकला येतो नरेंद्र भारती. खूप साऱ्या अपेक्षा संघाला. आणि गडा घेते. बघूया झेल होतोय का, झेल होतोय का. आणि हा झेल बाद. मोठी विकेट, मोठी विकेट. नरेंद्र भारती झालाय तो बाद. कॅच घेतली ती. दर्शनजी, जर तुम्ही कॅच कोणी घेतली पोहोचवलं तर कॉम्बॉक्स पर्यंत बरं होईल. दर्शनजी नोट करा, कॅच कोणी घेतली आहे. अविनाश नक्कीच एक मोठा झटका लागतोय तो हंसिका आरोही 11 या संघाला. आणि आता नवीन फलंदाज आलाय तो मैदानात, चंदन गुप्ता, टीमचा कर्णधार. खूप साऱ्या अपेक्षा, खूप सारं ओझं घेऊन नक्कीच आता हा मैदानात आला असेल कारण की मोठा फटका जेव्हा लागतो आता त्याला कमबॅक करावा लागेल. एक 4 बॉल 2 रन 2 विकेट. 2 बॉल कसे कसे तुम्हाला काढायचे आहेत, नंतर पुढे आपण बघू होतं काय. लेग ग्लान्स वाईड वाईड. अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूने धावसंख्येत होते ती वाढ. धावसंख्या झाली ती 3. 4 बॉल 3 रन. खूप सुंदर पॉवर प्लेची ओव्हर टाकली आहे. एवढ्या मॅचेस मध्ये आपण बोलतो की एक टाईट सिच्युएशनला चांगली ओव्हर टाकताना बॉलर जगतापजी. परत फुल ऑन गेन, 1 बाउन्स आणि आणि स्टॉप. सुंदर. वा, काय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते क्लॅप दर्शन यांनी. याच्या आधीच्या देखील सामन्यांमध्ये खूप उत्कृष्ट असे झेल घेतले होते. नक्कीच संघासाठी 2 धावा इथे त्यांनी सेव्ह केलेल्या आहेत. या 2 धावा पुढे नक्कीच त्यांना कामाला येतील. ऑलमोस्ट निलेशजी, जर आपण दर्शनची हाईट बघितली डोक्यावरनं बाहेरच होता बॉला,
पण प्रॉपर जज करून की माझ्याकडे कितपर्यंत रेखा आहे की मी बॉल कुठे अडवू शकतो. सुंदर फिल्डिंग. परत फुल लेंथ यॉर्क बॉल, खूप सुंदर बॉलिंग आणि रनिंग बिटवीन विकेट सेम त्याचप्रमाणे एकदम रिस्पेक्टफुली 2 रन सक्सेसफुल कंप्लीट ओव्हर. अशा प्रकारे पहिल्या अखेरीस हंसिका या संघाची धावसंख्या झाली ती 7. 2 गडी बाद 7. आणि दर्शन बद्दल सांगायचं म्हटलं तर मुंबई क्षेत्र 1 यांच्याकडून या संघाकडून खेळतात. कर्णधार पद पण खूप वेळा त्यांनी भूषवलेलं आहे आणि एक हाती सामना जिंकवण्याची ताकद त्यांच्या हातामध्ये आहे. डिपेंडेबल कॅप्टन. 7 रन झाले. 7 रन 1 ओव्हर 2 विकेट 7. नवीन बॉलर लाईनअपवर धीरज जी. संघासाठी दुसरं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आले ते धीरज. उदय यांचा सामना करतील तो फलंदाज उदय. नॉन स्ट्रायकर ते चंदन. जर बघायला गेलं तर उदयजीनी आजच्या मॅचची पहिली बॅटिंग केलेली, नंतर डायरेक्ट डू ऑर डाय मॅच मध्ये भेटली त्यांना बॅटिंग. लेट्स सी व्हॉट ही डज. ओ ओ ओ वाईड. आणि हे आमचे White पंच ball. अवांतर चेंडू दर्शविताना. म्हणजे कसं आहे बघा ना, पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बॅटिंग करता, मध्ये तुम्हाला बॅटिंग येत नाही कारण आपल्याला लाईनअप टेस्ट पण करायचं असतं आणि तुम्हाला डायरेक्ट एक इम्पॉर्टंट मॅच मध्ये बॅटिंग भेटते. शॉट आणि हा बॉल 1 बाउन्स और 6 सर 6. महत्वाच्या मॅच मध्ये जेव्हा कर्णधार तुमच्यावर विश्वास दाखवतो. बॉल 6 रिसीव्ह भेटला. बॉल आला मॅच बॉल. तर निलेश जसं आपण बघत होतो की जसं तुम्हाला एक बोलता ऑलमोस्ट युअर क्लोज टू गो फॉर फायनल आणि तिथे तुम्हाला बॅटिंग भेटते, तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. दिवसातली पहिली मॅच डे मध्ये आणि नंतर तुम्हाला बॅटिंग नाईट मध्ये करावं लागतं. किती एका प्लेअरला स्वतःला ऍडजस्ट करून एक बॅटिंग करावी लागते. नक्कीच. आणि हा एक कर्णधाराचा असलेला विश्वास देखील आहे. त्यांना माहिती आहे उदयकडे ती क्षमता आहे. चौकार षटकार तो मारू शकतो. त्याच प्रकारे खेळ देखील होतोय उदयकडून. आणि ओव्हरपुश टाकलेला हा चेंडू बघूया. 1 बाउन्स 1 बाउन्स चौकार. डीजे बॉल जातोय सिप. तो या चौकारानंतर 18 धावा. निलेश, एखाद्या बॅट्समनच्या ज्या बॅटीला बॉल लागतो, नो लुक शॉट ज्याला आपण बोलतो, तेव्हाच कळतं की हा बाहेर जाणार आहे का आत. त्याचप्रमाणे पुढचा बॉल शॉर्ट टॅप सर्कल मध्येच दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा बॉल धावताना बॉल कुठेतरी खाली बसला म्हणून प्लेयरच्या हातात बॉल नाही आला. कुठेतरी आदू थोडं तुम्ही वी कॅन अंडरस्टँड ग्राउंडचा प्रॉब्लेम होता, बॉल खाली बसला नाही तर हातात होता. गुड फिल्डिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चौकार, एक षटकार, एक चौकारानंतर या 2 धावा. हेच एक चांगल्या खेळाडूचं सुंदर परे. चार बॉल 21 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अपील करतायत पण अपील फेटाळली आहे.
दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो धीरज. सामना करतील चंदन. पॉवर बॅक ओ कॅच, याचा सुंदर कॅच. मोठी विकेट. परत 3 सिनियर प्लेयर बॅटिंग आपल्या तंबूच्या दिशेला येताना. पहिली विकेट विनयजी, दुसरी विकेट नरेंद्र भारतीजी, तिसरी विकेट द सिनियर कॅप्टन चंदनजी. आता जे काय आपण बघतोय हे यंगस्टर्स जे यांच्या टीम मध्ये भरलेत आणि यांची जी एनर्जी आहे, यांचा एक नवीन जेन्झी एक्सपिरियन्स जो काय आहे आपल्याला दिसणार आहे. 2 ओव्हर रन्स, 2 ओव्हर 21, 3 विकेट. प्रिन्स ऑफ भाईंदर आणि उदय. नाव आपलं अविनाशजी. सुंदर कॅच. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो दर्शन. स्लोवर हिट आणि बॉल हवेत असलाय जास्ती टाइम. 2 प्लेयर आणि या ड्रॉप. सुंदर अटेम्प्ट बट कुठेतरी तो कॅच झेल सुटली आहे. खूप हवेत होता बॉल बट ड्यू मुळे सटकला असेल कदाचित. बॉलर दर्शनजी. कदाचित ती लाईटही आली असेल थर्ड मॅनची डोळ्यासमोर त्या कॅचला. परत एक स्लोवर कटर आणि विकेट. खूप छान असा चेंडू होता स्लोअर वनचा. पहिला देखील हा स्लोअर वनच टाकला होता पण त्याच्यावर झेल घेण्यात यशस्वी नाही झाले. त्याच प्रकारे दुसरा चेंडू टाकला आणि आता बाद होत आहेत ते उदय. हळूवार टोलवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गलीमधून बॉलला चौकार मारण्याचा प्रयत्न होता पण उत्कृष्ट असा झेल झाला प्रथमेश शेलार यांचा आणि गडी झाला तो बाद. नवीन फलंदाज झालाय तो शिवगुप्ता. कुठेतरी जर आपल्याला बघितलं कॅप्टन चंदनजींनी सांगितलं आम्ही 70 स्कोर ठोकू बोर्डावर. लेट सी हे नवीन 2 प्लेयर काय करतायत. प्रिन्स ऑफ बाइंडर करंट जर आपण स्कोर प्रिडिक्शन बघतोय तर 54 दिसतंय पुढल्या ज्या स्कोर कार्ड शीटवर. बॉल हवेत आणि परत 3 प्लेयर कॅचला येताना आणि हा ड्रॉप. रनिंग बिटवीन द विकेट. खूप लेझी तू धाव मी धाव आणि हा बॉल काय चाललंय काय. नॉट आउट. रिव्ह्यू. ओके 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 रिसिव्ह रिव्ह्यू.
आउट आहे. 2 रन काउंट केले जातील. अंपायर दोन. तिसरा आउट झाला सर. 2 ओके. काय झालं स्कोर काय किती बॉल काय 2 ओव्हर 3 बॉल 25 रन. न्यू बॅट्समन इन. नाही चेतेश ठाकूरजी. पॉली येतेश ठाकूरजी. चेतेश ठाकूरजी. शॉट बिग हिट. बॉल हवेत आणि मोठा प्लेअर त्या कॅचच्या खाली. दुसऱ्यांदा कॅच सक्सेसफुली टेकन. त्याच जागी दुसऱ्यांदा सेम डिस्टन्स कव्हर होताना हवेचाही तेवढा यांना काही साथ भेटता नाही. अवे द विंड. धीरजजीने सुंदर कॅच घेतली. बिग विकेट. चेतेश ठाकूर होत आहेत ते बाद. आणि आता नवीन फलंदाज येतोय तो रोहित पंडित. मॅन ऑफ गोल्डन सिंगल्स. स्ट्राइक. स्कोर झालाय तो 25. बॉल झाले ते 4 बॉल. 2 बॉल्स रेस्ट. खूप छान अशी गोलंदाजी होते रुहानी 11 या संघाकडून. ज्या संघाने 4 ओव्हर मध्ये 100 धावा केल्या होत्या त्याच संघाला पूर्णपणे थांबवण्यात यशस्वी होत आहेत. मेन फलंदाज त्यांचे बाद झालेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण की अजून 8 बॉलचा खेळ बाकी आहे. या 8 बॉल मध्ये किती धावा येत आहेत आणि स्कोर बोर्डवर काय रन लागत आहेत ते बघूया. ओहो हो. पहिला चेंडू जोरात खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. ब्लॉक. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि खूप cover. छान Good अशी running. रनिंग बिटवीन द विकेट या सुंदर दोन्ही running. फलंदाजांची. हेच ते की जसं आपण बोलतो ना निलेशजी जेनझीचं एक फास्ट रनिंग बिटवीन द विकेट. पहिले कसं आपण 6 नाही तर 4 मध्ये बघू नाहीतर 1 तरी घेऊ. आता 2 धावतात. हेच खूप इम्पॉर्टंट आहे संघासाठी. जेव्हा संघाचे महत्वाचे फलंदाज बाद होतात तेव्हा जे मागून येणारे फलंदाज असतात त्यांनी सिंगल डबल वर जास्त भर द्यावा लागतो आणि एक संघाची धाव संख्या बोर्डवर लावायची गरज. पुन्हा एकदा स्लोअर वन टाकलेला हा चेंडू आणि निर्धाव. निलेशजी एक सुंदर अशी गोष्ट आहे. जे 2 बॅट्समन आता सध्या स्ट्राईक वर आहेत ना, जो आता बॉल टाकला आणि ते दोघं या बॉल साठी स्पेशलिस्ट आहेत आणि त्याच बॉलला आपण जेव्हा डक खातो तेव्हा आपल्याला कळतं की मी बॉल काय टाकतोय. नक्कीच कारण की तो स्लोअर वन आणि तो देखील यॉर्क लेनचा चेंडू झाला. 3 ओव्हर 27 धावा झालेल्या आहेत. 6 विकेट गेल्यात. पहिल्यांदा या टीमच्या एवढ्या भरपूर प्रमाणात आपल्याला अर्धा डझनभर विकेट भेटल्यात. डीजे लास्ट ओव्हरी प्रति प्लीज.
अंपायर इट्स आउट. आउट आहे. एकदा या कॅच साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज. खूप सुंदर कॅच. नवीन बॅट्समन इन विवेक जी. विवेक विवेक ठुंगारिया जी. आपल्या संघाच्या फायनल ओव्हरला लास्ट आपल्या लास्ट ओव्हरच्या लास्ट 5 बॉल टाकताना 27 रन 7 विकेट. ओ गुड किपिंग सेन्सिबल. माहिती आहे आपल्या जर आपण त्या बॉलकडे नसेल तर आपल्या डोक्यावरूनही गेला असता तो बॉल. सुंदर क्रिपिंग. कारण विकेट भेटेल नाही भेटेल माहिती नाही पण ऍटलीस्ट तो बॉल थांबणं खूप गरजेचं आहे. खूप सेन्स ऑफ ह्युमर मस्त होता. लास्ट 4 बॉल. स्कोर बढ़ते 29 रन. वाइड बॉल. ओके वाइड. 30 रन स्कोर वाढेस. बॉल बाकी 4 बॉल बाकी. बघूया 4 बॉल मध्ये निलेशजी कमीत कमी 2 6 किंवा 2 4 जरी ऍड झाले तरी एक खूप टाइट स्कोर होऊ शकतो. नक्कीच. कारण की जसं बघायला गेलं तर हंसिका 11 या संघाची ज्या प्रकारे आज पूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी झाली आहे तरी एक छान व्यवस्थित असा स्कोर लागेल बोर्डवर. शॉट आणि हा कट अँड 4. पहिला चौका. डीजे जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण बघतो जेव्हा आपले बॉलिंग युनिट जेव्हा बॅटिंगला उतरतात ना असेच कटलरी 4 असतात ज्या मॅच कुठे फिरू शकतात. लेट्स सी मॅच कुठे घेऊन त्यातून 3 बॉल बाकी. तीन बॉलचा प्रेशर बॅटिंग बॉलिंग दोन्ही युनिटवर. शॉट आणि इझी 2 रन. स्कोर वाढतात 36. अजून 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल हे डिसाइड करेल की ऍटलीस्ट जसं आपण बोलतो एक 40 रन पर्यंत पोहोचतो का. कारण 36 तर झालेत. या 2 बॉल मध्ये 2-2 सिंगल पण 2 पण चालतील. एक कटलरी 4 पण चालेल. लेट्स सी वेअर द गेम गेट्स. आणि त्याच प्रकारे रुहानी 11चा गोलंदाज देखील आणि कॅप्टनच्या देखील डोक्यात हेच चालायचं की हे 2 बॉल डॉट येऊ दे. ओहो खूप शफल आणि हा डॉट. एक वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता. माझ्या मते मागे खेळण्याचा प्रयत्न होता. यॉर्क चेंडू येईल हा त्यांच्या डोक्यात चाललं होतं. ठरवून खेळलेला शॉट होता त्यामुळे ही झालेली चूक. यामध्ये आपण जर विक्टरी बोललो तर बॉलरची आहे. कारण एवढा टाइम त्यांनी शॉर्ट ऑफ गुड लेंथच टाकले. या टायमाला तो यॉर्करचा प्रयत्न करत होता पण तो फुल लेंथ गेलाय आणि तो बॅट्समन कुठेतरी फेल झाला रीड करायला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग आणि हा बॉल हवेत. बघू किती धावतायत. 2 3 4 ज्या काही गोष्टी होत आहेत. कॅच आणि उत्कृष्ट असा झेल घेतला सुंदर स्वतःच्याच गोलंदाजीवर.
आणि हंसिका आरोही या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते रुहानी 11 या संघासमोर. डीजे ती फर्स्ट इनिंगला जास्तीत जास्त कमी रन्स मध्ये रोखता येईल ते त्यांनी केलंय. बघू आता जे हंसिका आरोही 11 या संघांकडे जर आपण बॉलिंग युनिट बघितलं तर तेवढं स्ट्रॉंग पण आहे. नो मॅटर जर बॅटिंग लाईनअप फेल झाला तर हीच मॅच आहे जिथे त्यांना कळेल की बॉलिंग लाईनअप ज्याच्यासाठी एवढा आपण ऑप्शनमध्ये फाईट मारली, आज आपण ज्या मॅचला डिझर्विंग मॅचला आपल्याला परफॉर्म करायचं ते होतंय का. लेट्स सी. नक्कीच जर बघायला गेलं तर हंसिका आरोही 11 या संघाकडे चंदन गुप्ता आहे, सागर पाटील आहे, प्रिन्स आहे, रोहित पंडित असे 4 बॉलर. तसंच बघायला गेलं तर आरोही रुहानी 11 या संघाकडे देखील धीरज उपाध्याय आहे, देवा आहे, दर्शन आहे, आदी आहे. प्रथमेश शेलार एक मोठा प्लेयर आहे. दर्शनजी आपली बॅटिंग लाईनअप जर आपण पाठवाल तर खूप सुंदर होईल. रुहानी 11 या संघाकडून सलामीचे फलंदाज आलेत ते दर्शन आणि त्यांच्या बरोबर आहेत ते धीरज आणि प्रथमेश. तर सर निलेशजी आपण बघतोय धीरजजींनी पण सांगितलं की त्यांची बॅक इंजरी होती, लंबर स्पाइन पेन, बट जी फाईट द्यायची आहे 1 ticket अवे टू रीच फायनल. लेट्स सी की तो पेन किती घेऊन त्यांना खेळायला एक साथ देतोय, कारण ह्या मॅचला टीमला त्यांची गरज आहे. कारण जसं आपण बघतोय की क्षेत्रासाठी पण युजली त्यांना आपण बोलतो ना एक डकवर्क फाईन लेगला जसं त्यांचा एक वाकून तो शॉट असतो तो आज दिसतो का. कारण दोन्ही पेसर्स आहेत आणि पेसर स्पेशली त्या लेंथला यांचे बॉल टाकतायत पण, आणि यांचा जो एक पॅटर्न शॉट आहे तो आज दिसतो का आपण बघू. कारण आज तो इलाका पण खाली आहे, हवा पण त्याच दिशेला आहे. बघू कुठे झालाय बॉल. नक्कीच हाय व्होल्टेज असा हा सामना, दोन्ही संघांमध्ये मातब्बर असे खेळाडू, सिनियर खेळाडू एक चांगलं क्रिकेट खेळतात आणि आता हा सामना आपल्याला नक्कीच एक चांगलं क्रिकेट बघायला भेटेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक घेऊन येत आहेत ते चंदन गुप्ता, सामना करतायत ते प्रथमेश शेलार. हो पहिलाच वाईड यॉर्कर. निलेशजी तुम्ही या मॅच साठी एक काय सल्ला द्याल दोन्ही टीम साठी ज्या त्यांच्या बेनिफिट होईल फायनलच्या तिकीट साठी. सल्ला हा मॅच नंतरच देता येतो, मॅचच्या आधी काही बोलू शकत नाही. ओरपुश टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला, 1 बाउन्स आणि खूप छान अशी रनिंग बिटवीन द विकेट धीरज यांची. जिथे एकच धाव होत होती तिथे 2 धावा घेण्यात यशस्वी. सुंदर अटेम्प्ट आपल्या टीम साठी आणि 2 रन पण वाचवलेत. कारण जसं आपण बघतोय की ह्या मॅचेस मध्ये जसं आपण बोलतात ना की
बसेराजींनी एक सजेशन दिले की कॅचेस जेवढ्या पकडल्या जातील या मॅचला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एक कॅच तुमची डिसाइड होईल मॅच जाते कुठे. हेलो हेलो. ये पके हुए आम है, पूरे पके हुए आम है. जिस हिसाब से ये खेल रहे हैं, ये पूरा धूप में तप के चंदन जी निखर रहे अभी. और वो करत करत अभ्यास जडमती होत सुजान. वा, खूप छान असं संस्कृतची ही लाईन होती आशिष यांची. अभ्यास करत राहा, लवकरच पुढे काहीतरी भलं होईल तुमचं. आणि आता प्रथमेश शेलार होतोय तो पायचित. खरं तर प्रथमेशजींसाठी एकदा क्लॅप करा, की जसं आपण बोलतो एक प्युरिटी सोल बरोबर, कारण जसं तुमच्या क्रिकेट बरोबर असणं गरजेचं है, यही हमारा ज्ञान भी सिखाता है. जितने आप खुद से एक सत्संग जी अगर हम देखें कि खुद को पता है कि अगर मैं एलबी हूं तो हूं, भले अंपायर दे ना दे, बट मुझे बाहर चलना है. ये अच्छा क्रिकेट. थैंक यू सो मच एक प्योरिटी बताने के लिए आपका. जी हाँ, और फूल की खुशबू को एक जगह से दूसरी जगह पर जाने के लिए हवा के माध्यम की आवश्यकता होती है. बसेरा जी, फूल की खुशबू को एक जगह से दूसरी जगह पर जाने के लिए हवा के माध्यम की आवश्यकता होती है, लेकिन चंदन की महक इस वक्त पूरे मैदान में बहुत सुंदर क्षेत्र रक्षण. वहां पर हार्दिक पांड्या थ्रो, गुड थ्रो प्रिंस. देखो, हम जिसे अपना आदर्श मानते हैं, जब उसकी छवि दिखाई देती है तो मजा आता है. और ये कब से सर्वेश जी बोले जा रहे हैं कि हार्दिक पांड्या का अक्स है. ओ, चंदन की महक. ओ हो, कितना कमिटेड ओवर था ये. हर एक गेंद अपने आप में एक बहुत बड़ा सवाल. तू ऐसी मिसाल है कि तेरी कोई मिसाल नहीं, तू ऐसा सवाल है कि तेरा कोई जवाब नहीं. और ये अभ्यास का ही एक प्रमाण है कि जिस तरह से चंदन जी ने ये पहली ओवर डाली, पहली ओवर में 4 रन दिए हैं सिर्फ, और एक विकेट भी हासिल किया. जैसे हमारे आशीष जी कहते हैं, करत करत अभ्यास जड़मती हो तो सुजान, रस्सी आवत जाता है करे शीला पर निशान. और अभी एक क्वेश्चन पेपर गया नहीं, दूसरा क्वेश्चन पेपर सामने. सागर पाटिल, सागर पाटिल का सामना करेंगे धीरज उपाध्याय. धीरज उपाध्याय सामना करेंगे सागर पाटिल का. और कुछ फील्डिंग में तब्दीली करते हुए, बदलाव करते हुए, चंदन जी की एक अच्छी ओवर के बाद फिर एक बार जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हुए सागर पाटिल. सागर पाटिल चरणों में गेंदे, और ये अच्छी फील्डिंग. कैच के लिए भी गए, लेकिन उसमें एक रिस्क भी था. बॉल गिरकर ऊपर से, सर के ऊपर से निकल सकती थी 4 रन के लिए, लेकिन कैच के लिए भी पूरा ट्राई, और चौका भी नहीं जाने दिया. यही विशेषता होती है कुछ खिलाड़ियों की, कि वो हर तरह से अपना 100% देते हैं.
जी सर्वेश जी। जी तो लगभग हम देखें कि जैसे हमें आशीष बसेरा जी बोल भी रहे कि चरणों में आएंगी गेंदें। पहली गेंद तो उन्होंने प्रयास किया था फुल यॉर्कर डालने की, बट थोड़ा सा वो एक डिस्टेंस कम पड़ा। सागर पाटील दूसरी गेंद पुन्हा एकदा यॉर्कर और फंबल फील्डर। कोण आलाय? मग तुला काय पाहिजे होतं आता? का? मग कुठे उभे करायचे? ठीक आहे. आणि हा कडक शॉट. शॉट 6 डीजे. धीरज परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन और पर तीन बैठ बॉल कर क्या 12 आसमान देखता है। और 12 परी हो कोई या कोई शहजादी, जो इश्क करता है कहाँ खानदान देखता है। वाह बहुत बढ़िया. गेला वरून. ओ सुंदर ऐसी रफ्तार की गेंद भी थी ये. लगभग अगर लगे 4 बॉल 13 रन. अजून या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. हाँ, शादी के बाद का अनुभव हमें नीलेश जी बता रहे हैं. और यूथ यहाँ पर बैठे हुए हैं जो शादी के लिए लालायित हो रहे हैं, वो ये ना समझे कि शादी के बाद बहुत सुख होता है. सुंदर असं कलेक्ट पिक आणि थ्रो करायला जिनकी शादी हुई है वो देख रहे हैं. आहाहाहा. फिल्डर. फिल्डर कोण आहेत? प्रिन्स. अच्छा हा प्रिन्स जी. 5 बॉल 14. 5 बॉल 14 अंतिम चेंडू. आणि मग अशी एक सुरेख असा फटका आपल्याला बघायला मिळाला होता धीरज उपाध्यायच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू. सुंदर बॉल. चरणों में आएंगी गेंदे. वाइड शॉक. ओवर. चरणों को हवा देकर चरण धूल उड़ाकर चली गई कीपर के दस्ताने में. 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन हुए हैं और 12 गेंदों में अभी 23 रन की आवश्यकता. बहुत ही सुंदर, बहुत ही करीबी ये मैच इस वक्त चल रहा है. और नरेंद्र भारती जहां पर बल्लेबाजी से अपना योगदान नहीं दे पाए, अभी गेंदबाजी से अपनी टीम को कुछ हद तक. आणि लगभग टुर्नामेंटची पहिली ओव्हर टाकताना क्रुशियल मॅचला हाच एक मोठा एक्सपिरियन्स असतो प्लेयरचा. फॉर एक्झाम्पल जसं आपण बघतो की ठीक आहे. समोर आहे एक चांगला फलंदाज रोहित जगताप. रोहित जगताप. या टुर्नामेंट मध्ये या प्लेयरनी सर्वांनाच प्रभावित केलं. क्योंकि बौना अगर शिखर पे भी खड़ा हो जाए तो भी बौना ही होता है. वाईट बॉल. त्या बॉनावरनच बराच काहीतरी बुमराचं बिनसलं होतं वाटतं. मोठे आर्टिकल पण आलेले. यस यस यस. नहीं, लेकिन वो जो वाकया हुआ था ना वो अलग था थोड़ा, उसको अलग रूप दिया गया. फुल टॉस. पहिला बॉल नरेंद्र भारती. 6. कुठेतरी वाटतं की हा बॉल
अजून अजून बाहेर फेकला असता जर बॉल थोडासा वर राहिला असता तर. बट सुंदर प्रयत्न यॉर्कर टाकायचा. बट लेट सी व्हॉट गेम 6 स्कोर 21 रन. फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला तो. यॉर्कर टाकण्याचा पूर्ण प्रयत्न होता आणि फारच सुंदर असा फटका. ये जाओ जाओ, दो तीन प्लेयर जाओ, जल्दी जाओ. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्याचा पूर्ण समाचार घेतोय प्रथमेश शेलार, रोहित जगताप आणि नरेंद्र भारती. कुठेतरी हा सचिनजी एक्सपेरिमेंट जो केला यांनी हा एक सक्सेसफुल होतोय का नाही. कारण विकेट काढली तर कदाचित ते कमबॅक करू शकतात. बट हा खूप मोठी ओव्हर होते. 10 बॉल मध्ये 12 रन हवे आहेत. 10 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आणि ज्या प्रकारे बॅट्समन यावेळी खेळतायत. 2 बॉल मध्ये संपवतात का काय. बट ही कॅच आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. लगभग ऐसा लग रहा था कि ये 12 रन वो 2 बॉल में ही खत्म करेंगे. कहीं ना कहीं वो बॉल हवे में ही रुक गई थी और वो प्लेयर इफ इट वाज हार्दिक पांड्या और देसाई. सागर जी कॅच तुम्ही घेतली सागर जी. सेमीफायनलच्या या मॅच मध्ये लीग मॅच संपल्यानंतर जशा प्रकारचा सामना आपल्याला बघायचा होता, लो स्कोरिंग मॅच होती, पण तरी देखील एक अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि हीच विशेषता आहे डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीगची की जिथे कुठला संघ कुठली कामगिरी कुठल्या क्षणी करेल याचं कुठलंही प्रेडिक्शन तुम्ही करू शकत नाहीयेत. कुठेतरी अजून एक बॉल. विनोद 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 यांच्याकडे जा. 3 बॉल चाहिए ना. कुठेतरी 3 बॉल त्यांना एक खूप सरकारी- नवीन टाकावे लागतील. कारण पहिल्या 2 बॉल मध्ये आपण खूप खर्च केलाय. भले एक विकेट गेली आहे बट पुढले येते जे 3 बॉल आहेत ते तुम्हाला तो जो नीट- एक 6 आणि तो एक जो चौका आला होता ती जी नुकसान भरपाई आहे ना ती भरून काढण्यासाठी अजून एक पुन्हा Ball एकदा आहे. एक मौका बनतोय. एफर्ट. चलो मस्त. सुंदर असा एफर्ट. कॅच झालीच होती. एक डायव्हिंग एफर्ट बघायला पाहिजे होता. एक सुंदर फिल्डिंग रोहितजी. कॅच सोडा पण मला असं वाटलेलं की हा 80 to 70-80% चौका पण असता. पण ज्या प्रकारे एफर्ट्स घेतले, ज्या प्रकारे बॉल पर्यंत पोहोचून त्याच्या कव्हर केलं त्याला आपल्या बॉडीने का होईना तिथे 2 रन वाचवले आणि हे 2 रन फार महत्वाचे आहेत. बरोबर. बट ही कॅच घेतली असती तर पुढे गेम मध्ये एक ट्विस्ट झाला असता. कारण 2 मोठे बॅट्समन बाहेर येत आहेत. ओहो एक मस्त लेग ग्लान्स केलाय त्यांनी. 5 बॉल दर्शन केळकर 28 रन रिक्वायर्ड. 7 बॉल मध्ये 9. 7 चेंडू 9 धावा. मगाशी देखील सरकार 11 बरोबर अशाच प्रकारचं काहीतरी सूत्र गणित बनलं होतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा 6 बॉलमध्ये 7 धावा हव्या होत्या, शेवटचे 2 चेंडू ठेवून काय नाव रुहानी 11ने हा सामना जिंकला होता. मगाचा शेवटचा चेंडू नरेंद्र भारती यांचा. ओ यॉर्कर डिलिव्हरी. थोडा पिचिंग इम्पॅक्ट बाहेर होता लेग बाय रिसिव्ह. थँक्यू. 6 बॉल 8 रन. 6 बॉल 8. लेट सी कोण येते बॉलिंग युनिटला. कुठेतरी मला वाटतं एक्सपेरिमेंट थोडा रिस्क गेलाय ह्या. कारण तुमचे जे स्टॅट्स बघत असाल सचिनजी
जर प्रिन्स बाबू हे कंटिन्यू तुमचे कन्झिक्युटिव्ह बॉलिंग टाकत होते, कुठे जरी एक्सपेरिमेंट नाही केला असता तर थोडासा तुमची अजून एक शेवटच्या ओव्हरीला 2-3 रन एक्स्ट्रा वाचले असते. निलेशजी काय वाटतं? 6 बॉल 8. आतापर्यंत जर बघायला गेलं तर प्रिन्स यांनी खूप छान अशी गोलंदाजी केली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. नक्कीच खूप मोठ्या आशा असतील त्याच्याकडून हा सामना जिंकून देण्यासाठी, पण त्याच्या समोर देखील जे 2 फलंदाज आहेत, एक आहे दर्शन आणि दुसरा आहे तो धीरज, ते देखील खूप छान असे फलंदाज आहेत. हाय व्होल्टेज सामना, 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. कोणाकडे हा सामना वळतोय ते बघूया. या सामन्यात जो विजयी ठरेल तो जाईल तो फायनल मध्ये. जो संघ हरेल त्याला भेटेल एक अजून चान्स आणि तो खेळेल सरकार 11 या संघासमोर. धीरजजी पॉवरफुल बॅट्समन आणि सेम प्रिन्स मात्र प्रिन्स ऑफ भाईंदर. बघू कोण मॅच घेऊन जाते. खरंच एक 6 बॉल डिसाइड करणार फायनलचे तिकीट कोण घेऊन जाईल. बॅटिंग युनिट 2 बॉल मध्ये पण संपू शकतं, बट प्रिन्स कडे आहेत ते 6 बॉल कसे टाकायचे ते आपल्या संघाला फायनलला घेऊन जायला. फर्स्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. पहिला बॉल हवेत आणि कीपर त्याच्या खाली आणि ही कॅच. आणि हा परत स्टंपिंगचा मौका. कदाचित तिसरा पण धावताना काय चाललंय कुठे गेम. खरं ही कॅच कीपरचीच होती. हातात दस्ताने असताना तुम्ही पुढपर्यंत कंप्लीट करू शकला असतात. कोण आहे तो कॅच सोडली? तो चेतेश आहे ना? चेतेशजी खरं इम्पॉर्टंट कॅचेस आहेत, मागेच येणार आहेत, परत तयार राहा. 120 तो गया है अभी तक. आणि मग अर्धा तासच राहिलाय ना. परत यॉर्कर बॉल. अरे फायर. इट्स आउट. आउट. काय रिव्ह्यू घेणार आहे
आपण काय करायचं डिझेलचं आता एक कॅन तर आणावं लागेल. हा मग एक आणू द्या 20. नवीन बॅट्समन तुम्ही येऊ शकता आत. अंपायरचा डिसिजन आउट आहे. जर आपण बघितलं रिव्ह्यूचा नियम जो आहे तो अंपायर घेईल, प्लेयर्स नाही. अंपायर्स डिसिजन वर आहे. तुमचा टायमिंग चालू आहे नवीन बॅट्समन, ऑर एल्स यू विल बी कॉल्ड आउट. काय बोलू नका नाही माईकवर असं काय बोलू नका. आउट दिलाय ना. वही है ना. 3 बॉल 5 रन. त्यात एक कॅच सोडून 3 रन धावलेत. करू ना क्या डिझेल आहे. 9 दुने 18 1800. आणि ना ऐका कसं आहे माहितीये का, त्यांनी मला दाखवलं होतं सुरुवातीला टाकताना की त्यांच्या हात किती आहे ते मी फोटो काढून ठेवलाय. तेवढंच परत त्यांना द्यायचं. बाकी 3 बॉल 5. 1 बॉल सापड होऊ शकतं बॅटिंग युनिट साठी. बट लेट्स सी प्रिन्स मॅच कुठे घेऊन जातो. पहिले जे 3 रन गेले ती कॅचही होती, मिसफिल्ड पण झाला. जर ते 5 आणि हे 3 8 झाले असते. 3 बॉल 8 सफिशियंट तुम्ही लास्ट बॉल पर्यंत खेचता. एक कॅच, म्हणून मी सुरुवातीला बोललो की कॅच इज इम्पॉर्टंट आहेत या मॅचला. तीन बॉल 5 रन 3 बॉल. आणि हा डॉट बॉल. 2 बॉल 5. कुठेतरी आपण बघतोय हा एक निश क्रिकेट. 1-6 गेम मध्ये तुम्हाला फायनलला घेऊन जाऊ शकतं. अजून 2 बॉल प्रिन्स डॉट घेतले तर तुम्हाला फायनलला घेऊन जाऊ शकतं. लेट्स सी द बिग मॅच, ज्याच्यासाठी आपण पूर्ण दिवसभर वाट बघत होतो. तशीच आपल्याला एक सेमीफायनल बोलता येईल. आणि हा परत डॉट बॉल. लास्ट बॉल 1 बॉल 5. कंपल्सरी चेस. 1 बॉल 5. कंपल्सरी तुम्हाला 6 मारावाच लागेल. लेट्स सी प्रिन्स टाकतोय काय. मॅच कोण घेऊन जाते बघू. प्रिन्स ऑफ भाईंदर का बॅट्समन. बाहुबली ऑफ डोंबिवली देवदास गुप्ता. देवदास कानोजिया जी, सॉरी चेक. 1 बॉल 5 रन 1 बॉल. कॅच इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत अंपायर डिक्लेअर करत नाही तुम्ही तुमचं विकेट सोडायची नाहीये. लास्ट बॉल 1 बॉल 5. मोठी मॅच, फायनलची तिकीट कोण घेऊन जाईल बघू. 1 बॉल 5 रन 1 बॉल. सीझन 5 ची पहिली फायनल टीम आपल्याला भेटेल 1 बॉल मध्ये. आणि हा डॉट. तर पहिली टीम सीझन 5 डिवाइन प्रीमियर लीग ची टीम हंसिका आरोही 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं तुम्ही का अनबिटेबल आहात ते तुम्ही पूर्णपणे या मॅच मध्ये दाखवलं.
लो स्कोरिंग मॅच मध्ये पण जिथे आपली बॅटिंग युनिट पूर्ण फॉल झालेली, बट बॉलिंगनी आपण तुमचा कमबॅक दाखवला. गुड प्ले. एक लाईनी झाला तर खूप सुंदर होईल. एक रिस्पेक्ट द्या, खूप बरं होईल.